आपण पाहतात माणदेशी न्यूज, मान तालुक्याचा बुलंद आवाज। हा जो रस्ता आहे ना, सातारा पंढरपूर रस्ता, आणि ह्या पुलाचं जे काम आहे हे बरेच दिवस झालं रखडलेलं आहे। अनेक आंदोलन झाली, इथं 3 अपघात झालेले आहेत। इथं आत्तापर्यंत इथं ही जे दाखवतात की नाही, हे आपले उपनगराध्यक्ष आहेत, आणि इथं 3 अपघात झाले। ते 3 अपघात सुद्धा होऊन इथं अजून रस्ता दुरुस्त नाही। तुमचं काय म्हणणं आहे, कसं काय झालंय ते, किती वेळा अपघात झाले? इथं 2-3 अपघात झाले ते आधीच। पावसात जर बारीन म्हणते ते करतो मिटिंग लावली की होतंय म्हणते ते। बरं, एक कच्चा तर करून घ्या की डांबरी टाकून थोडा सिमेंट नाही सगळाच पूर्ण केला पाहिजे। कच्चा केला तर परत घोटाळा होणार आहे। हे बघा आता ही रस्ता खराब आहे, वाहनं बी अडचणी, सगळी दुरळा उडतोय बघा इथे, सगळा ही दुरळा उडतोय। आणि ही टाकते ती माती टाकते ती। आता ही जी कंपनी जी आहे ना, इन्फ्रास्ट्रक्चर, हो, तर ह्या इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचं काम अतिशय भंगार काम आहे। आणि बघा हे अपघाताचं प्रमाण ह्याच्यामुळे वाढलंय। ही काम लक्ष देत नाहीत। अर्ध्यावर ही असं ढिगारा टाकला, इकडं ढिगारा आहे, इकडं खड्डा आहे। हे बघा अपघात, आता ही बसेस वगैरे येतात की नाही, बघा आता इथं समोर अपघात आहे। अपघात होण्याची शक्यता या परिसरात जास्त असल्यामुळं पुलाचं काम पण अर्धवट राहिले। तुमचं काय म्हणणं आहे, कसं कधी व्हावं, काय काय लवकरात लवकर व्हावा, कशाला पाऊस? ही लोकांची ओरड फार आहे बरं का। तर आता ही इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीनं याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे। आणि महाराष्ट्र शासनानं ही जी कंपनीला दिलं आहे की नाही, ही कंपनी भंगार कंपनी, अतिशय रस्ता निकृष्ट दर्जात झालेला आहे आणि त्याच्यावर कोणीही लक्ष देत नाही। तर त्याच्यावर क्वालिटी कंट्रोलनं लक्ष देणं गरजेचं आहे। असं एकंदरीत चित्र असताना या रस्त्याला कोण मालक उरलेला नाही आणि सरकार सुस्त झालेलं आहे। आणि सरकार या असल्या कंपनीला जाहिरातीनं ही देतंय, नुसत्या टेंडर देतंय आणि काम करून घेत नाही। आता ही बघा तुम्ही, दिसतंय ना रस्ता, तर ह्या अपघात होणारा रस्ता आहे। तर या रस्त्याला लवकरात लवकर दुरुस्त करणं गरजेचं आहे।